जय हिंद, नमस्कार मित्रांनो. आज आपण एआयच्या जगातलं अजून एक खूप पॉवरफुल आणि प्रॅक्टिकल टूल बद्दल अधिक माहिती घेणार आहोत आणि ते म्हणजे गुगल जेमिनी. आपण आधीच्या व्हिडिओमधून जेमिनी एआय बद्दल माइंडसेट, अप्रोच आणि बेसिक माहिती समजून घेतली आणि आता त्या पुढील पायरी म्हणजे या सगळ्याचा प्रॅक्टिकल वापर कसा करायचा हे आपण गुगल जेमिनीचा प्रॅक्टिकल वापर या माध्यमातून पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ फक्त टूल माहिती देणारा नाही, तर तुम्ही ऑफिसमध्ये, शिक्षणात, स्मॉल बिझनेसमध्ये, अगदी रोजच्या कामात जेमिनी कसा वापरू शकता हे पूर्ण ह्युमन सेंट्रिक पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. कारण लक्षात ठेवा, एआय म्हणजे फक्त टेक्नॉलॉजी नाही. एआय म्हणजे तुमचा डिजिटल असिस्टंट आहे, तुमचा थिंकिंग असिस्टंट आहे, जो तुम्हाला विचार करायला, काम ऑर्गनाइज करायला आणि आउटपुट इम्प्रूव्ह करायला मदत करतो. आणि योग्य पद्धतीने वापरला तर प्रॉडक्टिव्हिटी एक्सपोनेन्शियली वाढवणारा टूल आहे. आता सुरुवात करूया. जेमिनी वापरून आपण नेमकं काय काय करू शकतो आणि ते प्रॅक्टिकल जीवनात कसं लागू होतं याची माहिती घेऊ. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. आता आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ. सर्वात आधी समजून घेऊया गुगल जेमिनी कडून आपण काय अपेक्षा ठेवू शकतो. जेमिनी आपल्याला टेक्स्ट लिहून देऊ शकतो, इमेज तयार करू शकतो, व्हिडिओ तयार करू शकतो, प्लॅनिंग मध्ये मदत करू शकतो, कोड तयार करू शकतो, प्रोसेस फ्लो डिझाइन करू शकतो, एनालिसिस करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉम्प्लेक्स काम सोप्या स्टेप्स मध्ये कन्वर्ट करू शकतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. एआय कडून योग्य आउटपुट मिळवायचं असेल तर आपण त्याला आदेश, सूचना आणि ब्रीफिंग देतो. जसं आपण ज्युनियर स्टाफला काम समजावतो, तसंच एआय ला कॉन्टेक्स्ट प्रॉम्प्ट देणं खूप महत्त्वाचं असतं. आता आपण पहिला प्रॅक्टिकल यूज पाहू. प्रॉम्प्टिंग बेसिक्स. अपेक्षा काय असते? आपल्याला एआय कडून क्लिअर, स्ट्रक्चर्ड आणि युजेबल आउटपुट हवा असतो. पण बहुतांश लोक काय करतात, ते एआय ला एकच लाईन लिहितात आणि मग म्हणतात आउटपुट चांगला नाही, मला जे हवं ते मिळालं नाही. एआय ला स्पष्ट माहिती दिली तर आउटपुट इम्प्रूव्ह होतो. आता एआय ला सूचना देण्यासाठी प्रॉम्प्ट देण्याची आयडियल प्रोसेस समजून घेऊया. स्टेप 1 रोल डिफाइन करा. स्टेप 2 कॉन्टेक्स्ट द्या. स्टेप 3 टास्क स्पष्ट सांगा. स्टेप 4 आउटपुट फॉर्मॅट सांगा. ही 4 गोष्टी एआय प्रॉम्प्टिंगची फाउंडेशन आहेत. प्रॉम्प्ट इनपुट उदाहरण पाहू. ऍक्ट ॲज अन ऑफिस असिस्टंट. आय नीड टू प्रिपेअर मीटिंग समरी फॉर स्टाफ. मीटिंग टॉपिक मंथली परफॉर्मन्स रिव्ह्यू. इन्क्लूड की डिस्कशन पॉइंट्स, डिसिजन्स अँड ॲक्शन आयटम्स. आउटपुट इन बुलेट फॉर्मॅट अँड सिम्पल लँग्वेज. आता आउटपुट कसा येतो? एआय तुम्हाला स्ट्रक्चर्ड मीटिंग समरी तयार करून देतो. त्यात मुद्दे असतात, डिसिजन्स क्लिअर असतात आणि ॲक्शन आयटम्स रेडी असतात. ह्युमन बेनिफिट काय? तुमचा वेळ वाचतो, कन्सिस्टन्सी वाढते आणि कम्युनिकेशन प्रोफेशनल दिसते. आता दुसरं उदाहरण पाहू. डेली ऑफिस यूज केसेस पाहू. अपेक्षा काय? ऑफिसमध्ये रोज रिपिटेटिव्ह काम असतात. मेल ड्राफ्टिंग, रिपोर्ट रायटिंग, डेटा समरायझेशन, पॉलिसी ड्राफ्टिंग, प्रोसेस डॉक्युमेंटेशन. जेमिनी या सगळ्यात मदत करू शकतो. प्रोसेस काय? तुम्ही कामाची पार्श्वभूमी एआय ला सांगायची, कामाचा उद्देश सांगायचा आणि आउटपुट कसा हवा ते स्पेसिफाय करायचं. प्रॉम्प्ट इनपुट उदाहरण. ऍक्ट ॲज HR एक्झिक्युटिव्ह. राईट ईमेल टू स्टाफ अबाउट न्यू अटेंडन्स पॉलिसी. टोन फॉर्मल बट फ्रेंडली. इन्क्लूड पॉलिसी हायलाइट्स, इफेक्टिव्ह डेट अँड सपोर्ट कॉन्टॅक्ट. आउटपुट काय मिळतो? कंप्लीट, रेडी टू सेंड ईमेल. प्रोफेशनल टोन, क्लिअर इन्स्ट्रक्शन्स, प्रॉपर स्ट्रक्चर. ह्युमन फायदा? टाइम सेव्हिंग, लँग्वेज क्लॅरिटी, युनिफॉर्म कम्युनिकेशन. आता यातीलच दुसरा भाग म्हणजे ऑफिस प्रॅक्टिकल यूज पाहू. वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट आणि समरी बद्दल. अपेक्षा काय? मोठ्या रिपोर्ट मधून की पॉइंट्स काढायचे असतात. प्रोसेस तुम्ही रिपोर्ट कंटेंट पेस्ट करता आणि समरी फॉर्मॅट सांगता. प्रॉम्प्ट इनपुट उदाहरण. समराइज धिस रिपोर्ट फॉर मॅनेजमेंट प्रेझेंटेशन.
Highlight performance challenges and recommendations. Keep it short and impactful. Output executive summary ready मिळते. प्रेझेंटेशन साठी डायरेक्ट युजेबल कंटेंट मिळतो. आता 3 नंबरचा पुढील उदाहरण म्हणजे स्टुडंट यूज केसेस पाहू. विद्यार्थ्यांसाठी जेमिनी खूप पॉवरफुल स्टडी पार्टनर ठरू शकतो. अपेक्षा काय असते? नोट्स तयार करणे, कॉम्प्लेक्स टॉपिक सोपं समजून घेणे, असाइनमेंट, ड्राफ्टिंग, प्रेझेंटेशन, प्रिपरेशन, स्टडी प्लॅनिंग. प्रोसेस स्टुडंटने विषय सांगायचा, स्टडी लेवल सांगायचा, आउटपुट फॉर्मॅट सांगायचा. प्रॉम्प्ट इनपुट उदाहरण. एक्सप्लेन आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर बिगिनर स्टुडंट्स. यूज सिंपल लँग्वेज अँड रिअल लाईफ एक्झाम्पल्स. ऑल्सो क्रिएट शॉर्ट रिव्हिजन नोट्स. आउटपुट टॉपिक सोप्या भाषेत समजावून मिळतो. एक्झाम्पल्स मिळतात, नोट्स तयार मिळतात. ह्युमन फायदा, कन्सेप्ट क्लॅरिटी, स्टडी स्पीड वाढते, रिव्हिजन इझी होते. आता थोडं थांबून एक काम करा. तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. आता परत मूळ मुद्द्यावर येऊ व विद्यार्थीसाठी असाइनमेंट यूज केस पाहू. प्रॉम्प्ट इनपुट. हेल्प मी प्रिपेअर असाइनमेंट ऑन डिजिटल मार्केटिंग. इन्क्लूड इंट्रोडक्शन, टाइप्स, ॲडव्हान्टेजेस अँड कन्क्लुजन. वर्ड लिमिट 1000 वर्ड्स. आउटपुट कंप्लीट असाइनमेंट ड्राफ्ट मिळतो. स्टुडंट त्यात एडिटिंग करून फायनल सबमिशन करू शकतो. आता स्मॉल बिझनेस यूज केसेस पाहू. स्मॉल बिझनेस ओनर्ससाठी जेमिनी म्हणजे लो कॉस्ट डिजिटल मार्केटिंग असिस्टंट बनू शकतो. अपेक्षा काय असते? सोशल मीडिया कंटेंट, ॲडव्हर्टाइजमेंट आयडियाज, कस्टमर रिप्लाय टेम्पलेट्स, प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन, मार्केटिंग प्लॅन. प्रोसेस बिझनेस टाईप सांगायचा, टार्गेट ऑडियन्स सांगायची, प्रमोशन गोल सांगायचा. प्रॉम्प्ट इनपुट उदाहरण. क्रिएट सोशल मीडिया पोस्ट फॉर बेकरी शॉप. प्रमोट फ्रेश केक ऑर्डर्स. टार्गेट ऑडियन्स लोकल कस्टमर्स. टोन अट्रॅक्टिव्ह अँड फ्रेंडली. आउटपुट रेडी सोशल मीडिया कॅप्शन मिळतो. हॅशटॅग्स मिळतात. मार्केटिंग लँग्वेज प्रोफेशनल. आता प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन यूज केस. प्रॉम्प्ट इनपुट. राईट प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन फॉर हँडमेड सोप. हायलाइट नॅचरल इन्ग्रेडियंट्स अँड स्किन बेनिफिट्स. कीप इट शॉर्ट अँड प्रमोशनल. आउटपुट प्रोफेशनल प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन तयार मिळतो. ह्युमन फायदा, सेल्स लँग्वेज इम्प्रूव्ह होते, कस्टमर एंगेजमेंट वाढतो, ब्रँड प्रेझेंटेशन स्ट्रॉंग होते. आता आपण कोडिंग आणि टेक्निकल प्रॅक्टिकल यूज पाहू. जेमिनी कोडिंग असिस्टंट म्हणूनही खूप उपयोगी आहे. अपेक्षा काय? HTML पेज तयार करणे, फॉर्म डिझाइन, बेसिक वेब लेआउट, ऑटोमेशन लॉजिक. प्रोसेस रिक्वायरमेंट स्पष्ट सांगायची, डिझाइन एक्सपेक्टेशन सांगायची, फंक्शनल रिक्वायरमेंट सांगायची. प्रॉम्प्ट इनपुट उदाहरण. क्रिएट सिंपल HTML फॉर्म फॉर स्टुडंट रजिस्ट्रेशन. इन्क्लूड नेम, मोबाईल, ईमेल अँड सबमिट बटन. यूज क्लीन लेआउट अँड रिस्पॉन्सिव्ह डिझाइन. आउटपुट रेडी HTML कोड मिळतो. डेव्हलपर डायरेक्ट वापर करू शकतो. आता मॅक्रो यूज केस पाहू. अपेक्षा काय? एक्सेल रिपिटेटिव्ह काम ऑटोमेट करणे. प्रॉम्प्ट इनपुट. राईट एक्सेल VBA macro to format attendance sheet. Add header, adjust column width and set print layout. आउटपुट मॅक्रो कोड तयार मिळतो. ऑटोमेशन रेडी मिळते. ह्युमन फायदा, मॅन्युअल वर कमी ॲक्युरसी वाढते. टाइम सेव्हिंग. आता प्रोसेस फ्लो डिझाइन पाहू. अपेक्षा काय? कॉम्प्लेक्स कामाचे व्हिज्युअल स्टेप्स तयार करणे. प्रोसेस स्टेप्स AI ला सांगायचे. फ्लो स्ट्रक्चर मागायचा. प्रॉम्प्ट इनपुट उदाहरण. क्रिएट प्रोसेस फ्लो फॉर स्टुडंट ॲडमिशन. इन्क्लूड रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फी पेमेंट अँड कन्फर्मेशन. आउटपुट स्ट्रक्चर प्रोसेस फ्लो मिळतो. सिस्टम डिझाइन प्लॅनिंग सोपी होते. आता महत्त्वाचा मुद्दा. AI वापरताना आपली भूमिका काय असते? AI आपल्यासाठी विचार करत नाही. AI आपल्याला विचार एक्सपांड करायला मदत करतो. फायनल आउटपुट व्हॅलिडेट करणं.
ह्युमन जजमेंट वापरणं, कॉन्टेक्स्ट व्हेरीफाय करणं हे आपल्या हातात असतं. जेमिनी किंवा कोणत्याही AI वापरताना लक्षात ठेवायच्या 3 गोल्डन रूल्स आहेत. पहिली गोष्ट क्लिअर द्या. दुसरी गोष्ट आउटपुट फॉर्मॅट स्पेसिफाय करा. तिसरी गोष्ट फायनल रिव्ह्यू नेहमी करा. जर तुम्ही जेमिनी योग्य पद्धतीने वापरायला शिकलात तर ते फक्त टूल राहत नाही, ते तुमचं प्रोडक्टिव्हिटी पार्टनर बनतं. आज आपण पाहिलं प्रॉम्प्टिंग बेसिक्स, ऑफिस ऑटोमेशन, स्टुडंट लर्निंग सपोर्ट, स्मॉल बिझनेस मार्केटिंग, कोडिंग सपोर्ट, मॅक्रो ऑटोमेशन, प्रोसेस फ्लो डिझाइन. आणि हे सगळं एका AI टूलच्या मदतीने शक्य होतं. AI शिकणं म्हणजे भविष्यातील स्किल तयार करणं आहे. आणि जो AI सोबत काम करायला शिकतो तो भविष्यात मागे राहत नाही. म्हणून AI सोबत काम करा, नवनवीन बाबी शिका, त्या तुम्हाला मदत करायला मी आहेच. आपल्या चॅनलला भेट देत राहा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स व या सिरीज मधील पुढील व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण AI शिकणं ही आजची चॉईस नाही तर आजची व उद्याची तयारी आहे. आजचा भाग इथेच थांबवतो. आता आपण लवकरच पुढील भागात भेटू. यात अजून देखील आहे, पण आता ते नंतर पाहू. पण पुढील व्हिडिओमध्ये अजून एक रंजक व माहितीपूर्ण बाब पाहू, जिथे आपण पुढील AI टूल्स नोटबुक LM पाहणार आहोत. तोपर्यंत AI सोबत प्रयोग करत राहा, नवीन प्रॉम्प्ट्स ट्राय करत राहा आणि स्वतःची काम करण्याची पद्धत अपग्रेड करत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.